राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या फायरब्रँड नेत्या रुपाली ठोंबरे राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार। रुपाली ठोंबरे वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत। त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। रुपाली ठोंबरेंनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांच्या भविष्यातील राजकीय वाटचाली संदर्भात काय संकेत दिलेत आणि त्या खरंच दादांची साथ सोडणार का? त्यांच्या या पोस्ट मागे नक्की काय सत्य दडलंय जाणून घेऊयात या बातमीच्या माध्यमातून। पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे सध्या पक्षांतर्गत वादामुळे प्रचंड चर्चेत आहेत। त्यांच्याच पक्षातील महिला प्रदेशाध्यक्ष आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर त्यांनी काही दिवसांपूर्वी जाहीरपणे निशाणा साधला होता। या वादानंतर रुपाली ठोंबरे यांनी पक्षातील पदांचा राजीनामा दिल्याच्याही चर्चा राजकीय वर्तुळात होत्या। परंतु या वादंगात खरी खळबळ तेव्हा उडाली जेव्हा रुपाली ठोंबरे यांनी एक सोशल मीडिया पोस्ट केली। या पोस्ट मध्ये रुपाली ठोंबरे यांनी एकाच वेळी दोन अत्यंत महत्त्वाचे फोटो शेअर केले। त्यात पहिला फोटो हा त्यांचा स्वतःचा आणि राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सोबतचा आहे, तर दुसरा फोटो महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन सर्वात मोठे दिग्गज नेते म्हणजेच बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांचा एकत्र असलेला फोटो आहे। या फोटो सोबत कॅप्शन मध्ये रुपाली ठोंबरेंनी स्पष्ट शब्दात आपल्या विरोधकांवर निशाणा साधलाय। त्या म्हणाल्यात की पहिला फोटो 2005 मधला आहे बरं का। तेव्हापासून समाजात, राजकारणात स्वतःच्या जीवावर, मनगटाच्या ताकदीवर आणि कामाच्या जोरावर काम करण्यास सुरुवात केली। दुसरा फोटो महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते, जबरदस्त आवडीचे नेते, हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे आणि माननीय शरदचंद्र पवार साहेब। त्यामुळे ऐरे गैरे नथू गैरे नटरंगी लोकांनी शिकवूच नाही। त्यांच्या या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात प्रचंड तर्कवितर्क लावले जात आहेत। अजित पवार गटात त्या नाराज असल्याच्या चर्चा खूप आधीपासूनच आहेत, कारण काही महत्त्वाच्या गोष्टींची पक्षाकडून दखल घेतली जात नसल्याचं त्यांनी सांगितलं होतं आणि आता त्यांनी थेट बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांचा फोटो वापरल्यामुळे त्या कोणत्या पक्षात जाणार हाच आता सर्वात मोठा प्रश्न उभा राहिलाय। त्यांच्या या पोस्टमधून दोन मोठे राजकीय संकेत मिळत आहेत। त्यातला पहिला संकेत म्हणजे रुपाली ठोंबरे अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून बाहेर पडून पुन्हा एकदा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे, कारण त्यांनी शरद पवारांसोबतचा खास फोटो शेअर केलाय। आणि दुसरा संकेत म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे गट प्रवेशाचा, कारण काही दिवसांपूर्वी रुपाली ठोंबरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतल्याची चर्चा होती। या भेटीनंतरच त्यांच्या शिवसेना प्रवेशाचा अंदाज वर्तवला जात होता आणि आता त्यांनी आपल्या पोस्टमधून बाळासाहेब ठाकरेंचा फोटो वापरल्यामुळे त्या शिंदे गटात जाण्याच्या तयारीत आहेत का अशा चर्चा रंगल्यात। तर दोन वेगवेगळ्या राजकीय विचारधारांच्या नेत्यांचे फोटो शेअर करून रुपाली ठोंबरे यांनी एकाच वेळी दोन मोठ्या राजकीय पक्षांना प्रवेशासाठी पर्याय खुला ठेवला आहे असं सुद्धा बोललं जातंय। त्यांनी विरोधकांना दिलेल्या इशाऱ्यावरून हे स्पष्ट होतंय की त्या लवकरच काहीतरी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत। त्यांच्या या पोस्टमुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलंय। आता त्या अजित पवार गटातून बाहेर पडून नेमका कोणता नवा राजकीय डाव टाकणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईलच। रुपाली ठोंबरेंच्या या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला कोणती नवी दिशा मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही आणि हीच गोष्ट आता रुपाली ठोंबरे यांच्या संभाव्य पक्षांतरामुळे पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे। याबाबत महत्त्वाच्या अपडेट्स तुम्हाला आम्ही देतच राहू। तोपर्यंत तुम्ही थोडक्यात या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रुपाली ठोंबरे कोणत्या पक्षात जातील असं तुम्हाला वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा।